स्टार्ट. जगन्माता जननी करवीर निवासिनी आई अंबाबाई राष्ट्रमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज संभाजी महाराज यांना वंदन करून मी रेहान शिकवणारा छत्रपती शाहूच्या नगरीत आपल्या सर्वांचे स्वागत करतो. सहस्र रक्त शिवबाचे भक्त आणि कप्पाई भगवतीला आले वादळ कोणाली आवाज आला छाती ठोकून सांगतो जगाला शुभाचा माळा. मित्रांनो, मराठी माणूस कोण याची एक साधी सोपी पण अर्थपूर्ण व्याख्या आचार्य पी चांद्राने केली होती. ती म्हणजे ज्याला तुकोबाचा एक तरी आवडून पाहिजे तो चांद्रांच्या मध्ये भराड माणूस. या सालीवर असं म्हणता येईल की ज्ञाता तुकाराम हा मित्र जे जगाने पडलेला नाही असा एक तरी भराड माणूस आहे का हो. या शब्दाचे वर्णन केले जाते त्या परंपरेशी प्रत्येक भराड माणूस जोडला गेला आहे. ज्ञाता तुकाराम याप्रमाणे शिवाजी महाराज की जय या मंत्राने सुद्धा भराड माणूस गाजवलेला आहे. अशी काय जादू होती ज्ञानेश्वर तुकाराम आणि शिवाजी या नावामध्ये. ही तर तुमच्या माझ्यासारखी हाडा माणसाची माणसं होती पण त्यांच्यामध्ये एक वेगळं तेज होतं. शिवाजी हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा आदम नसून ते काय ऐतिहासिक रचनेचा कसबेंदू होता. परवा मुसलमानांची दंगल झाली. काय झाली कशासाठी करण्या परंपरा भाग वेगळा पण त्या दंगलीचा फायदा घेऊन एका मुस्लिम मोहल्ल्यामध्ये काही गुंड होती. त्या मुस्लिम मोहल्ल्यामध्ये ऐन 25 खिलावणखोरी युवती होती. देखण्यावरच पाणी बस बघावं आणि बघतच राहावं इतकी लावणखोरी. या गुंडांचा ते जीवन डोळा होता. दंगलीच्या कल्ल्याचा फायदा उठवावा आणि युवतीची आरती उठावी असा बेत त्यांनी आखला. आणि दंगली जोरात असताना रात्रीच्या 12 वाजता काप शिरत हे सगळे ते तिच्या घराकडे सरकू लागले. बघता बघता घरात भिडका फुटू लागला. आली होती शाळेत गावाली गावली खिडकीतून बघितलं गुंडे नांग्याला तशी जीवाच्या गंधांवर सुटली. मुंबईच्या रस्त्यावर रात्री 12-12:30 वाजता बेभानपणे बघतो गुंड काढला आहे. त्याला काही चुकलं या गुंडाच्या धावतात सापडलं जर आपल्या शिल्लक तरी तर रस्त्यात टांगले जातील. बेभानपणे बघतो जीवाच्या गंधाने काप चिरत होते. होता एका बसली बॉबला एका घरातील लवकर दिसला तर बाबल्यावराने दारा उडाली. दार ठोठावलं. दार उघडलं गेलं. दारात होता आणि ती सुद्धा एक हिंदू युवक दारात मुसलमान होती. भाई तिला आशार वाटलं फार दंगल चालली हिंदू मुसलमानांची. ती मुलगी मुसलमान काही हिंदूच्या दारापुढे कशी आपल्याला का हवाय तर ती होती म्हणाली काय गुंडावल्या पडला गाव राहत एका रात्री मला आश्रम मिळेल का. माझा अगदी उलटाचा बेटा त्यांचा हा युवक मला निश्चित आहे घर तुझंच आहे. तिला आज घेतलं स्वतः तांबडून दिलं सांगितलं शांत झोप येतं इथे तुला कुठलीही भीती नाही. मी स्वतः दाराचे लागण करत राहतो रात्रभर. ते गुंड करत ते नाही तुला त्रास देणार नाही बिलकुल राहा. तेव्हा ते झोपे गेली हा दारात लागण करत बसला. ते गुंड करत ते नाही ते तुला त्रास देणार नाही पण गुरागण करता डोक्यात विचाराला बाई दंगल चालली हिंदू मुसलमानांची. ती मुलगी मुसलमान मी हिंदू एका हिंदूच्या दारात ते नाव मागितलास कशाला. त्याला भीती नागा वाढली आणि तो गुंड तिच्या उलट्याच्या उद्देशाने तिच्या वाढल्यावर होते. पण मी घरात एकटाच आहे. मी तर नाही मराठ आला असतं तर रात्र हिंदूच्या उलटे शोधला असतो. तिला माझ्या तोडणं वाचून अडकून होतो. रात्रभर विचार केला. मग कुठल्या रात्रभर विचार केला उत्तर मिळालं नाही. सकाळ झाली किंवा ती जायला निघाली जातांची नावार मारली नवराव गेला विचारली बाहेर दंगल झाली हिंदू मुसलमानाची. ती मुलगी मुसलमान मी हिंदू मी का हिंदूच्या दारात नाश्ता मागेलास कशाला. त्याला भीती नागा वाढली आणि ते गुंड तुझ्या उलट्याच्या उद्देशाने तुझ्या वडिलांवर होते. पण मी तुला टिकताच आहे मी करणार मनात आणलं असतं तर रात्र हिंदूच्या मृत्यू शिकलो असतो. तुला माझ्या तोंडनं वाचवणार घेऊन होतं. मग कुठल्या वर्षावर माझ्या घरात थांबलीस तर ती म्हणाली काय गुंडाच्या
आता मी ज्या भारतात असेल तिथलं मला शिवाजी घ्यायचा. बोला. जय